25चा एक देखणा सोहळा आज मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभारंभ जरूर झालाय. 8वं पर्व. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॉडी वेट थोडासा ट्रान्सफर केला आणि पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. तेजसच्या बॅटमधून इथे लॉंग ऑनच्या दिशेने आलेला षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती ते मात्र जयचं स्वागत केले स्वॅगने. हा चेंडू इथे सोडून दिलाय. ऑफस्टिक शक्ती बाहेर टाकलेला बॉल आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. संघाचं धावफलक 7 धावा. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. बाळकृष्ण धामणकर आहेत चेंडूच्या खाली आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाहीये. एक सोपा कॅच. तेजस बोर्डेच्या रूपाने आपण पाहतोय संघाला पडलेलं पहिलं खिंडार. थँक्यू. तर नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर ऋषिकेश. हा चेंडू आपण बघतो यावेळेस पहिलाच बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये निश्चितप्रमाणे केला जाईल आणि सिंगल इथे आली. एक धाव आहे. एका धाव्याच्या मदतीने संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्डवरती 8 धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना जय सईत आपण पाहतोय ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पराग अवरंगे स्ट्रायकर तयार. यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेले तर दूरवरून बॅट फिरवण्याचा प्रयत्न देखील यावेळेस पराग अवरंगे यांनी केला. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर टायमिंग कुठल्या प्रकारचं जुळू शकलेलं नाहीये. यशाच्या मागे आपण स्वतः बाळकृष्ण धामणकर यांना पाहतोय. ओहो इथे मात्र आतल्या बाजूची कडा होती. डेंजर एंडला इथे मात्र धोका होता आणि इथे थर्ड मॅन मध्ये असणारा लाला दौंड त्याने मात्र ओळखलं की ऋषिकेशने खूप लवकर आपलं घरटं सोडलेलं आहे. इथे धावबाच्या रूपाने परतावा लागणार आहे ऋषिकेशला. थँक्यू. विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं खिंडार हे लोणावळा संघाला पडताना जे आपल्याला बघायला मिळतंय. अगदी 8 धावा आहेत. पराग अवरंगे आपल्या जागेवरती उभा होता परंतु ऋषिकेशने खूप लवकर क्रीज सोडून दिलं होतं. नवीन बॅटर शेडी बेनेशिरूर. पुढे जयेश तयार.
हा टप्पा पुन्हा एकदा थोडासा टप्पा मागे खेचून टाकलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असेल. षटक क्रमांक संपलं जातंय. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 8 धावा आहेत. दुसऱ्या फेरीतील आज सामना क्रमांक जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पहिला सामना आहे. आणि आता मात्र बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये तयार असेल दिनेश मालबोडे डीएम. संघातील स्ट्रायकर बॉलर आणि सिनियर खेळाडू म्हणून देखील आपण सतत त्यांच्याकडे पाहतो. स्ट्राईकवर दिशाने पहिलाच चेंडू होता. यावेळेस आपण पाहायला गेले तर मैदानामध्ये व्हाईट बॉलचा इशारा, अगदी नियंत्रण नव्हतं या चेंडूमध्ये. संघाचा धावफलक मात्र एका धाव्याने पुढे जाईल. निश्चितप्रमाणे संघाचा धावफलक आपण बघतोय, धावफलकावरती 9 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. चेंडू आपण बघतो यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे तैनात. तोपर्यंत संघाची धावसंख्या आगामी काळामध्ये देखील आपण पाहतोय सर्व खेळाडूंसाठी मात्र एक खुश खबर आहे. अंडर 23 23 वर्षातील वयोगटातील खेळाडूंसाठी मात्र क्रिकेटची स्पर्धा मात्र तुमच्या भेटीला येणार आहे. रविवारी 24 ऑगस्ट रोजी मात्र क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. एकंदरीत आपण पाहिले गेले तर म्हणजे फक्त खुल्या गटाच्या स्पर्धा किंवा तालुका हाफ, ओपन हाफ या स्पर्धा न घेता वयोगटाची मर्यादित देखील स्पर्धा आपण या उमेश नायडू, संभाजीभाऊ थेऊरकर, साजिदभाई तांबोळे यांच्या माध्यमातून सतत पुढे येताना ज्या बघतोय. आणि याचे परिणाम आपण पाहिले तर नवनवीन चेहरे आपल्याला मिळणार आहेत, नवनवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा दिनेश मालपटे तयार. स्ट्राईक वरती पराग अवरंगे, 12 धावा स्कोर कार्ड वरती. हो, पुन्हा एकदा यावेळेस थोडासा ऑप्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र नक्कीच अमर साठे सरांनी कळवलाय. स्कोर कार्ड वरती आपण इथे बघणार आहोत 23 धावा, माफ करा 13 धावा. मोठा स्टॉक इथे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने अगदी चेंडू इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मयूर भिलारे. चेंडूला कव्हर करतायत. एकेरी दुहेरी धावींवरती आपण पाहिले गेले तर निश्चितपणे मैदानाच्या मध्ये ते प्रयत्न केले जात आहेत, परंतु एकही मोठा फटका अजूनही मात्र जो आलेला नाहीये. गोलंदाज तयार. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, परंतु अगदी पाय धरून मात्र टाकलेला हा चेंडू आपण बघतोय दिनेश मालपोटे यांचा. धावफलक इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. संघाची धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती आहे 14 धावा. पुन्हा गोलंदाज दिनेश. यावेळेस समोर टाकलेला बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलाय बॉलला आणि चेंडूला पाठवलंय डीप लॉंग ऑफला. षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळला
अशा प्रकारचे स्ट्रोक आपण जर पाहिले गेले तर फार कमी बघायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये, रबर क्रिकेटमध्ये. हा षटकार आलेला आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वेळ वाचवा खेळाडूंना विनंती आहे, कारण आपल्याला आजचा हा आपल्याला आजच क्लिअर करायचा आहे. ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न राहिला शेडीबेनी शिरूर यांचा. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही टायमिंग नाही. आता संघाचा धाफलक इथे मात्र आपण बघतोय ते स्थिर असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. पराग औरंगे 5 चेंडूमध्ये 3 बनवतोय, तर शनी बनवतोय 4 चेंडूमध्ये 7. थोडीशी शांतता मैदानामध्ये जरूर आहे आणि मला वाटतं स्ट्रॅटजी टाइम आउट इथे बॅट थोडीशी बदलली जाईल. थँक्यू. आता मात्र बघायचं मैदानामध्ये 2 षटकं संपलेली आहेत. 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश सईद. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. पहिलाच बॉल थोडासा डीप होणारा चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. डीप मध्ये आहेत संघाचे कॅप्टन. जाळं विणलं होतं, परंतु ते जाळं थोडस फाटकं निघालं आणि एक सोपा कॅच मात्र ड्रॉप केलाय समीर शिंदे यांनी. या चुका फारशा आपण पाहिलं तर समीर शिंदे यांच्याकडून कधी होत नाही, आज चूक झालेली आहे. पराग औरंगे यांना मात्र मिळालेले हे जीवदान. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस खांद्याचा वापर केला जयेशने, परंतु उसळी घेणारा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच पंचांनी दिलाय. अतिरिक्त धावे ते असेल आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती 23 धावा, 23 रन. जयेश पुढे त्यावेळेस आपण बघतोय तयार असेल. यावेळेस मोठा स्ट्रोक हो तिथे मात्र नक्कीच आपण बघतोय तारलेला चेंडू मात्र लागलेला आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का, परंतु नकार कळवला जातोय. एकच धावा असेल. एका धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार धावफलकावरती 24. आणि मला वाटतं आझादी चषक म्हटलं किंवा रेल्वे ग्राउंडचं मैदान म्हटलं की जयेश सरांची आठवण नेहमी असायची, कारण काही लाईट छोटाही प्रॉब्लेम झाला की पहिला कॉल जयेश सरांना असायचा. म्हणजे जयपुष्टी सर आपण पाहतोय प्रामुख्याने आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या सोबत आहे. त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे. फुल टॉस चेंडू होता. यावेळेस उंच गेलेला चेंडू मिड विकेट मध्ये मयूर भिलारे आलाय चेंडूच्या खाली आणि एक सोपा कॅच. थँक्यू डीजे. आता मात्र विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळते जयेश ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. संतोष सातकर नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखले ते होतील. एक बेस्ट ऑलराऊंडर पैकी हाही खेळाडूचं नाव मात्र नेहमी घेतलं जातं. पुन्हा तर गोलंदाज तयार. ओहो पहिलाच बॉल. हा आहे लोणावळ्याचा रसल आणि रसलने आपले मसल दाखवलेत. मिड विकेटला षटका ठोकलाय.
थँक्यू डीजे. यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी पहिल्याच बॉलवरती संतोष सातकर जणू काय तो डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि पहिल्याच बॉलवरती षटकार खेचत स्वतःचा आत्मविश्वास त्याने दाखवलेला आहे. षटकार आलाय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 फलंदाज बाद असताना श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघ जर आपण पाहिले गेले तर ज्या प्रकारे पराग औरंगेला जीवदान मिळालंय, पुण्यात जयेश तयार, समोर असेल संतोष सातकर. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, परंतु इथे आता मात्र जयेश पुढच्याच बॉलवरती संतोषला इथे डगआउटचा रस्ता दाखवतोय. विकेट क्रमांक 4, फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. त्यावेळेस जयेश ज्या प्रकारची गोलंदाजी केली आपण पाहतोय, कौतुक करावं लागेल जयेश सईद यांचं. साद खान नवीन बॅटर मैदानावर दाखल इथे होत आहेत. अनेक वेळा आपण जयेशला इमोशनल होताना बघितलेले, अनेक वेळा ज्यावेळेस त्याच्या हातातून काही मॅचेस गेल्यानंतर मात्र जे स्वतः त्या पराभवाचं कारण मात्र तो सांगायचा की माझ्यामुळे माझी टीम पराभूत झाली. अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे. ओहो, पहिलाच बॉल, साद खानचा एक जबरदस्त तडाखा, चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. अगदी समोर टाकलेला चेंडू होता आणि सादने मात्र त्याची ती पॉवर दाखवली. या षटकारांसाठी त्याला ओळखलं जातं. एक हार्ड हिटर साद खान. 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. असं म्हणतात ना की परिस्थितीला दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण सल्ले देणारे बरेच असतात, परंतु मार्गस्थ हे स्वतःलाच व्हावं लागतं. परंतु आता बघायचं इथे थोडंसं टीम मीटिंग साठी वेळ निश्चितप्रमाणे ती घेतला जाईल. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा यासाठी मात्र ही चर्चा जी निश्चितप्रमाणे सुरू होती, कारण पर्याय आहे त्यांच्याकडे. एकंदरीत आपण पाहिले गेले तर मयूर भिलारे आहे, त्याचबरोबर आकाश शिंदे देखील आहे. वेळेप्रसंगी लाला दौंडही चेंडू हातामध्ये घेऊ शकतो आणि जर वाटलंच तर बाळाभाऊ देखील गोलंदाजी करू शकतात, यात तीळ मात्र शंका नाहीये. आपण पाहिले गेले तर हा एक गमतीचा भाग आहे, परंतु टीम मीटिंग मध्ये असं म्हणतात ना, कॅप्टन जरूर असेल समीर शिंदे, परंतु हे सगळे विचाराने मात्र एक निर्णय घेतात, हे महत्वाचं आहे. दिनेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलेल्या समोर पराग औरंगे. बोला तयार दिनेश, समोर पराग औरंगे. इनसाइड एज होती, चेंडू मात्र निसटलाय. फलंदाज बीट झालेच, परंतु एशियाच्या मागे विकेट किपर देखील बीट होत आहेत. पराग औरंगे यांच्या बॅट मधून लॉंग स्टॉपच्या दिशेने आलेला चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी चौकाराला, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. धावफलक 4थं षटक इथे मार्गस्थ असताना हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस आपण बघतो खडे खडे अगदी स्ट्रोक इथे खेळायचा प्रयत्न केलाय. डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला इथे कव्हर करतील तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. साद खान पुन्हा एकदा यावेळेस स्ट्राईक वरती, उंच पुरा तगडा ताकदवर असणारा साद.
ओ पुन्हा एकदा यावेळेस खोदून तर काढलाय बॉलला. आसमान बघायचा उंच गेलेला चेंडू होता, परंतु चेंडूच्या खाली आलाय आकाश शिंदे आणि टिपला एक जबरदस्त कॅच. विकेट होणार आहे पतन. साद खान बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. विकेट आली आहे. 5 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला मात्र पोहोचलेत. 41 धावा धाफुलकावर आहेत. सुनील दाभणे उर्फ सोन्या स्ट्राईकवर तयार. पहिलाच बॉल अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता. इच्छेच्या मागे मात्र चेंडू खूप वेगाने निघून गेलाय. डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे आहे. 41 वरती धावफलक जाऊन पोहोचलेले सुनील दाभणे. गतवर्षी आपण पाहिलं तर मावळ प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने अक्षरशः धुमाकूळ घातला. आमदार चषक काणेगावच्या मैदानावरती या खेळाडूने धुमाकूळ घातला आणि तिथून पुढे मात्र सुनील दाभणे कोण आहे आणि या खेळाडूची ओळख काय आहे मात्र निश्चितप्रमाणे संपूर्ण मावळ तालुका क्रिकेटला आपण बघितलेलं आहे. आज पुन्हा एकदा सुनील दाभणे संघ अडचणीत सापडलाय. पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली. फुटवर्क नव्हता, पायांची मुवमेंट नव्हती. जागेवरती उभं राहून खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. संघाचं धावफलक इथे मात्र आपण बघतोय स्थिर असणार आहे. स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. 41 वरती स्थिर आहे. धावेला कुठेतरी पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. ओहो आणि यावेळेस काय बॅटची आतल्या बाजूची कडा आणि चेंडू घेतोय एष्ट्यांचा वेध. विकेट होणार आहे पतन. थँक्यू डीजे. 41 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला गेलेत आणि आता बघायचं उर्वरित 12 चेंडूंमध्ये श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघ किती धावा बनवणार हे देखील मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आपण पाहिले गेले तर आपण पेसर गोलंदाजांची नेहमी चर्चा करतो संभव भाऊ, परंतु स्वराज्य स्पोर्ट्स उर्से संघामध्ये जर आपण पाहिलं ना, डीएम असेल, जयेश असेल, मयूर असेल, आकाश शिंदे असेल, या सगळ्यांमध्ये वेगवान गोलंदाज कोण असेल ना टीम मध्ये त्याचं नाव आहे उमेश धामणकर. सगळ्यात वेगवान गोलंदाज. परंतु प्रश्न माझ्या पुढे पडतो की त्याच्या हातामध्ये चेंडू का देत नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर भिलारे आता मात्र तयार असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती समोर पराग औरंगे. आता परागची जबाबदारी वाढलेली आहे. हा चेंडू सोडून दिलाय. ओ आणि मात्र पंचाकडे पाहिलं जात इथे. हा चेंडू डॉट आहे. धावफलक इथे मात्र स्थिर आहे. 41 वरती धावफलक मात्र थांबलेला आहे. धावले पुरेपूर ब्रेक लागलेला आहे. पराग औरंगे प्रयत्न करेल की इथून पुढचे सगळे चेंडू मला फेस करायचेत. हाही चेंडू मात्र सोडून दिलाय. आता मात्र चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचायचं होतं आणि आता हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव आली. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. यावेळेस बॅकफुटला चेंडू मात्र पंच केला डीप कव्हर मध्ये. वाह खूप चांगला स्ट्रोक.
चौकार. थँक्यू. यावेळेस आपण बघतो मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला पराग औरंगेचा पंच, पॉवरफुल पंच होता. हा चेंडू पुण्याला सोडून दिलाय. पंचांकडे पुन्हा एकदा बघितलं जात आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. मुख्य पंच जर आपण पाहिलं तर अमर साठे सर. विशेष आपण पाहिले गेले तर साठे स्पोर्ट्स माध्यमातून देखील या स्पर्धेला मोठं सहकार्य आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मयूर राऊंड द विकेट. यावेळेस लिडिंग एज फटका तर फसलाय. बाळकृष्ण धामणकर बघायचे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. अभि ठाकूर आहे, चेंडूला फील्ड करतील. एक धावी ती आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. संघाची धावसंख्या 47 धावा धाफलकावरती आहेत. धाफलकावरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय 47 धावा ज्या आहेत. हाही चेंडू आपण बघतो यावेळेस मैदानामध्ये सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावी ती आली. संघाची धावसंख्या अक्षरशः आपण पाहिले तर मैदानामध्ये रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. हा चेंडू आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू इथे कव्हर केला जाईल. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 वरती आहे आणि ते पुढे मात्र 50 धावा अर्धशतकीने मात्र श्रीराम लोणावळा संघाचे मात्र इथे पूर्ण होत आहेत. 5व्या षटकातला शेवटचा बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटला चेंडू मात्र इथे पंच केलाय डिपॅक्सच्या कव्हर मध्ये. एक सिंगल आली एका सिंगलच्या मदतीने. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 51 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू मात्र पहिल्या डावात शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये ते घेऊन येते गोलंदाजीसाठी आकाश शिंदे. मॅच कडे आपण बघतोय पुन्हा एकदा यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळत आहेत. लागोपाठचे 2 चेंडू ते वाईड आलेत. पहिला चेंडू नो बॉल देखील होता, त्यानंतर वाईड आला. फ्री कंटिन्यू.
स्ट्राइक वरती आपण इथे बघतोय पराग अवरंगे. नाव स्ट्राइकिंगला असेल राजू. ओहो, आता मात्र पुढे वेग दाखवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये आलाय. अतिरिक्त धावा कुठेतरी स्वराज्य स्पोर्ट्स उर्चई संघाला हे डोकेदुखी ठरू शकते, त्यामुळे अतिरिक्त धावा रोखणं गरजेचं आहे. बाळा दामणकर यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. हाही चेंडू पण बघतोय पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धावी आली. धापलकावरती आपण बघतोय 55 धावा. अतिरिक्त धावा मैदानामध्ये निश्चितप्रमाणे जे येत आहेत. आणि मला वाटतं चर्चा मात्र जी करतायत आपण पाहतोय, एका बाजूला बाळाभाऊ मात्र आकाशला कानमंत्र देत आहेत, दुसऱ्या बाजूला लाला भाऊ अभिला कानमंत्र देत आहेत. ही स्ट्रॅटर्जी थोडीशी विचाराच्या पलीकडे जाते. आता गोलंदाजी आकाश करतोय आणि कानमंत्र अभिला चालू आहेत. पराग अवरंगे आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू फेस करण्यासाठी मात्र निश्चितपणे तयार आहे, कारण त्यांना माहिती आहे की या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आता खेळणे फार गरजेचं आहे. सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी जबरदस्त आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे, तर आता मात्र आपण इथे बघतोय राजू दगडे यांना मात्र बाद व्हावं लागणार आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय ऋषी मैदानामध्ये दाखल इथे होईल. संधी आहे ऋषीला देखील, आणि ऋषीला देखील संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. आता हा चेंडू अगदी सावधरित्या इथे ढकललाय. सिंगल इथे घेतली जाईल. खेळाडू फार दूरवरती आहे, स्वतः आकाश कव्हर करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर आपण इथे पाहिले गेले तर होणार नाहीये. एका धावेवरती समाधान, एका धावेच्या मदतीने 57 धावा धापलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे स्ट्रोक नक्कीच संघाला फायटिंग टार्गेट कडे घेऊन जातील. ओहो, इथे काय वाड स्ट्रोक, हेलिकॉप्टर क्वालिटी, एवन क्वालिटी. पराग अवरंगेच्या बॅट मधून मिड विकेटला षटकार. थँक्यू डीजे. आणि हीच ताकद आहे पराग अवरंगेचा, हा विश्वास आहे पराग अवरंगेचा. तो विश्वास दाखवलाय परागकडे. यावेळेस आता मात्र पुढे गेले, कट केल्या बॉलला, आणि तिथे बघायचे खेळाडू फार दूरवरती आहेत. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय आता 65 धावा, 65 रन, लॉस ऑफ 7 विकेट. असं म्हणतात ना की परिस्थिती जेव्हा विरोधात जाते ना, त्यावेळेस परिस्थिती सोबत लढण्याची तुम्ही तयारी ठेवा. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि पराग अवरंगे देखील तेच केलं. थोडासा शांत राहिला, परंतु धावल्या मात्र गती देण्याचं काम आता तो करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून तर काढलाय. तिथे बघायचा क्षेत्ररक्षक मयूर भिलारे फार दूरवरती राहिला. चेंडू मात्र चाललाय. एक टप्पा घे, दन 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 करत चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळतो यावेळेस पराग अवरंगे. अनेक वेळा पराग अवरंगेने असे उतार चढाव बघितलेले आहेत. अनेक वेळा अशा परिस्थितींना तो सामोरे गेलेला आहे. आणि असं म्हणतात ना की आयुष्याच्या लाईफलाईन मध्ये संघर्ष तुम्हा स्वतःलाच करायचा आहे, बाकीचं जग हे फक्त मजा बघण्यासाठीच आहे.
परंतु तीच खरी वेळ असते की स्वतःला सिद्ध करून दाखवणं. 69 धावा धावफलकावरती आहेत. फायटिंग टार्गेटकडे मात्र वाटचाल जी आता सुरू आहे. 69 धावा स्ट्राईक वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस तयार असेल. हा चेंडू देखील सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 70 वरती जाऊन पोहोचली आहे. स्वराज्य उर्से संघाला माहिती की लोणावळा संघाची गोलंदाजी निश्चितप्रमाणे चांगली आहे. पुण्याचा गोलंदाज तयार आकाश शिंदे उर्दू विकेट. हा चेंडू मात्र क्रॉस बॅटी खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. सिंगल इथे आली आहे. 2 धाव मात्र प्रयत्न केला जाईल. 2 धावा तरी ते मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 3री धाव इथे आली आहे. ऋषीने मात्र खूप चतुराई दाखवली. 3 धावा इथे आल्या. 3 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं धावफलकावरती 73 धावा आहेत. 74 धाव्यांचं टार्गेट आता मात्र असणार आहे ते स्वराज्य स्पोर्ट्स उर्से संघासमोर. यानंतरची होणारी मॅच छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब पवन मावळ आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 चॅलेंजर्स देहुरोड या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. थँक्यू डीज आहे. चला बॅट्समन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आझादी चषक 2025 आपण पाहतोय. हे भव्य दिव्य असणारं व्यासपीठ मानाचे करंडक आपल्याला मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळत आहेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक संभाजी भाऊ थेऊरकर आहेत. त्याचबरोबर जे पुष्टी रजित थेऊरकर आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. हे सगळे स्पर्धेचे आयोजक आपल्याला मुख्य व्यासपीठावरती जे बघायला मिळतील. 73 झालेले आहेत. 74 धाव्यांचं टार्गेट मात्र उभं केलंय. 11 चॅलेंजर्स देहुरोड विरुद्ध छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब पवन मावळ या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच. सामन्याचा आपण टॉस करतोय आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी
आमचे अरुणदादा राठोड यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला पवन मोहोळ टीम कॅप्टन टॉस साठी या. तर सामन्याकडे जाऊयात. आघाडीची जोडी इथे मैदानात दाखल इथे होणार आहे. एका बाजूला असेल जय, दुसऱ्या बाजूला असेल मयूर भिलारे. तर मॅचकडे आपण जाऊयात. आघाडीची जोडी ती दाखल इथे होती. एका बाजूला असेल जय आणि दुसऱ्या बाजूला असेल मयूर भिलारे. तर षटक क्रमांक पहिले मैदानाच्या मध्ये घेऊन येईल शनी बेनिशिरूर. टॉस या ठिकाणी होणार आहे. बॉल तयार. राईट अमोर तो विकेट. पहिलाच बॉल. छत्रपती शंभूराजे क्रिकेटला पवन मोहोळ संघाने टॉस इथे जिंकलेला आहे आणि निर्णय मात्र अजूनही पेंडिंग आहे. स्कोरबोर्ड वरती बघायचंय 0 धावा 1 धाव इथे आलेली आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेत स्वतःची स्ट्राईक रोटेट केली आहे मयूर भिलारे. दुसऱ्या बाजूला असेल जयेश सईद. 6 षटकांची मॅच 74 धाव्यांचा पाठलाग सुरू झालेला आहे. शनी तयार आहे. राईट अमोर द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता. अगदी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नकार. 1 धाव आहे आणि कुठल्या तरी आपण पाहिजे एका बाजूला मयूर किंवा जयेश या दोन्ही खेळाडूंपैकी या खेळाडूला ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि असं म्हणतात ना की जबाबदारी नावाची शाळा एकदा भरली ना की माणसाला पहाटे जाग येते. किती थंडी असू द्या, आज ती जबाबदारी बघायचं कोण आपल्या खांद्यावरती घेणार आहे. बॅटच्या आपण पाहतोय आतल्या बाजूची कडा लॉंगस्टॉपच्या दिशेने संतोष सातकर आहे डीप मध्ये तैनात. तोपर्यंत सिंगल इथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाहीये. 1 सिंगल आहे आणि एका सिंगलने संघाचा स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धफलकावरती धावा ज्या आहेत त्या 3. पुण्यात अशाने तयार. स्ट्राईक वरती असेल मयूर. शांतता मात्र आपण बघतो ही थोडीशी पसरलेली आहे. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉलला मिड विकेटच्या दिशेने मयूर भिलारेच्या बॅट मधून आलेला षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र मयूर भिलारेच्या बॅट मधून आलेला षटकार. या षटकाराने संघाचं धावफलक थोडस मात्र आकार बदलत आहे आणि धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 9 धावा. पुण्यात अगदी हलक्या चेंडू मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. संघाचा धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळाईने खूप चांगला कॉल दोन्ही खेळाडूंमध्ये. फक्त नजरेत झालेला इशारा आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र इथे धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावेने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 1/11 11 धावा. पुण्याच्या श्रेणी तयार. स्ट्राईक वरती असेल मयूर. हो, यावेळेस आतल्या बाजूला वळण घेणारा चेंडू होता. इन कटरचा वापर केला. षटक क्रमांक संपला जाते इथे मैदानाच्या मध्ये. पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 63 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं गेलं तर 12.60 च्या सरासरीने इथून पुढे तुम्हाला धावा ज्या बनवायच्या आहेत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस बोर्डे जो आता मात्र इथे तयार असेल. गोलंदाजीसाठी तेजस बोर्डे, स्ट्राइक वरती जयेश. पहिला चेंडू होता, वेग होता या चेंडूमध्ये, परंतु विकेटच्या बाहेर निश्चितप्रमाणे असेल. नो बॉलचा मात्र इशारा इथे पंच पण मला वाटतं नक्कीच दिलेला आहे. अनिल माळी सर मुख्य पंचाच्या भूमिकेत. फ्री टॉन. आता मात्र एक सुवर्ण संधी असेल जयेश साठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. ओहो, यावेळेस मोठा स्ट्रोक तर खेळलाय, बघायचंय उंच गेलेला चेंडू आणि इथे लांबी देखील आहे. फ्रीटचा इथे पुटवलाय पुरेपूर फायदा आणि हा षटकार. पाहिले गेले तर नियंत्रण आपल्याला बघायला मिळत नाहीये तेजस यांच्या गोलंदाजीमध्ये. धावफलकावरती 19. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तेजस मात्र आपण पाहतोय ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट मात्र वारंवार येत आहेत. यावेळेस स्क्वेअर कट, कडक बेधडक जयसईच्या बॅट मधून पॉवरफुल हिट, षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये स्क्वेअर कटचा एक जबरदस्त षटकार दाखवलाय जयेशने. हो, परंतु तितक्याच वेगाने तेजस देखील आपली गोलंदाजी करतोय. एकमेकांच्या विरोधात मात्र आपण पाहिले गेले तर राग व्यक्त मात्र करतायत हे खेळाडू. खुन्नस मैदानाच्या मध्ये बघायला मिळतीये. ही काटेकी टक्कर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तेजस बोर्डे, दुसऱ्या बाजूला जयेश सईद. 25 धावा स्कोर कार्ड वरती. हा चेंडू पुन्हा एकदा बाउन्स होतो या बॉल मध्ये. पंचांकडे काहीशी दाद मागितली जाते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट असणार आहे, धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 25.
पुन्हा एकदा ऑस्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल होता, सिंगल घेण्याचा प्रयत्न, ओहो डबल माइंड होते दोन्ही खेळाडू, धाव घ्यायची की नाही या दुविधा मनस्थितीमध्ये अडकले, परंतु नशीब बलवत तर आहे ते जयेश सईद यांचं. संघाची धावसंख्या पण इथे मैदानामध्ये बघतोय 25. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय इथे पुण्यात तेजस तयार आहे. ओहो बिग हिट, आपलं मार्केट आपणच तयार करायचं जयेश सईद सांगतोय यावेळेस. मिड विकेटला पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. समीकरणाकडे मात्र मी पुण्यात तुम्हाला इथे घेऊन जाईल. गाणं तर खूप चांगले वाजवत आहे डीजे ऑपरेटर, परंतु मॅच देखील आपल्यासाठी महत्वाची आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 24 चेंडू अजून शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत अजूनही 43. चला स्पीडअप करा टीम. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र बघायचंय कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार. पर्याय खूप आहेत. सातखाडा आहे, संतोष सातकर आहे, शनी हरी जाणीर आहेत. यश मॅच बॉल असेल तर मॅच बॉल द्या. आणि धन्यवाद, आपले सगळे आयोजक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतो पुण्यात तयार असेल मैदानामध्ये शनी. आणि यावेळेस सेट हिट, हाय अँड हँडसम, मयूर भिलारेच्या बॅट मधून षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर भिलारेच्या बॅट मधून. यावेळेस मात्र आडव्या बॅटने यावेळेस बॉल खेचलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे ऋषिकेश, चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक आता मात्र पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती 38 धावा. पुण्याचा गोलंदाज तयार शनी. ओ पुन्हा एकदा यावेळेस मोठा स्ट्रोक आडव्या बॅटने खेचलाय आणि इथे ऋषिकेश आहे चेंडूच्या खाली. विकेट होणारे पतन, मोठी विकेट डाऊन. जयेश सईद होतोय बाद. थँक्यू. पहिली विकेट आपण पाहतोय जयेश सईद 9 चेंडू फेस करत असताना मात्र 20 धावा त्याने बनवल्या. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आता अक्षय अंबेकर.
जो मैदानात दाखल होईल क्षणी पुढे जाता तयार आहे. राईट मोडतो विकेट. पहिलाच बॉल होता यावेळेस डीप कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू देखील खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे ऋषी, चेंडूला कव्हर करेल. ओ फेकी फेकी जबरदस्त होती आणि एस्टच्या मागे कामगिरी देखील जबरदस्त बघायला मिळाली. पराग औरंगे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. एक जबरदस्त एस्टच्या मागे कामगिरी आणि विकेट होणारे पतन. अक्षय आंबेकरला मात्र डगावच्या दिशेने परतावं लागतंय. थँक्यू डीजे. आणि नक्कीच पराग औरंगेची आज cricklive.in ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला ही क्लिप मात्र निश्चितप्रमाणे व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण खूप चांगल्या यशांच्या मागे कामगिरी बघायला मिळाली पराग औरंगेची. आणि आता नवीन बॅटर मैदानात दाखले ते होणार आहे आकाश शिंदे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आकाश शिंदेने एक काळ असा गाजवला की आकाश शिंदेचं नाव घेतल्यानंतर देखील गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरायची. एक विध्वंसक असणारा खेळाडू आकाश. आज बघायचे संघ अडचणीत असताना तो कशा प्रकारे कामगिरी करणार. 39 धावा धावफलकावर आहेत. 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत. पहिला चेंडू होता, इनकटरचा वापर केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ दिला नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. संघाचं धावफलक यावेळेस मैदानामध्ये आता स्थिर असणार आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे एकदा खाली राहिलेला बॉल यावेळेस शरीराचा वेध घेतलाय जरूर. बघायचंय डेंजर एंडला मयूर जरूर होता परंतु सुरक्षित तो आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय बनवायचे आहेत अजूनही 34 धावा. आता मात्र बघायचं यावेळेस मैदानामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असतील. आता 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. पवन मावळ संघ तुमचा निर्णय काय? पवन मावळ टीम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग साठी 11 चॅलेंजर्स देहू टीमला मात्र या ठिकाणी संधी दिली जाईल. इथे मात्र इनसाइड आउट. आकाश शिंदेच्या बॅट मधून आपण पाहतोय खणखणी षटकार. थँक्यू डीजे. संतोष सातकरचं स्वागत इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. अगदी षटकाराने ते केले. या षटकाराने संघाचा धावफलक मात्र वेगाने पुढे जाईल. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल खोदून तर काढलाय. गॅप फार मोठा आहे. ऋषी आहे चेंडूला कव्हर करेल. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होणार नाही. संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं यावेळेस 47 धावा. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावींची ते गरज आहे. मयूर भिलारे या सीझन मध्ये आपण पाहतोय आता मात्र अगदी सलामीसाठी तो येतोय. असं म्हणतात ना की सराव, तुम्ही मेहनत, तुम्ही घेतलेले कसे सगळं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बघायचे 7 खान फार दूरवरती राहिलाय. सिंगल तरी इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 48 धावा.
हाय रिस्पेक्ट. संतोष सातकरने आपण पाहिले गेले तर बॅटला मात्र ज्यावेळेस पाय स्पर्श करत होता त्यावेळेस मात्र तो रिस्पेक्ट बघायला मिळाला. हे क्रिकेटचा आदर आहे. तुम्ही आयुष्यामध्ये क्रिकेटमधून काय कमवलंय ना, तर क्रिकेटमधून तुम्ही कमवलाय रिस्पेक्ट, तुम्ही क्रिकेटमधून कमवलाय आदर, आणि तो आदर संतोष सातकर कडून बघायला मिळाला. लोअर फुल टॉस होता यावेळेस मात्र गॅप फार मोठा आहे. तिथे मात्र दरी भेदणारा चेंडू आहे. सुसाट वाऱ्याचा वेग, चेंडू फरार. आझादी चषकाचा आलाय खणखणी चौकार. थँक्यू डीजे. आकाश शिंदे मैदानाच्या मध्ये आता निश्चितप्रमाणे स्वतःला इथे सिद्ध करतोय आणि आकाश निश्चितप्रमाणे सांगत असेल जब समंदर में उतर ही गए किनारा भी आएगा, वक्त का क्या है कल तुम्हारा था हमारा भी आएगा. यावेळेस मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळला परंतु यावेळेस फटका फसला आणि 7 खान आला चेंडूच्या खाली. आकाश शिंदेच्या रूपाने विकेट. थँक्यू डीजे. नवीन बॅटर लाला दौंड 3D. टेनिस क्रिकेट मधला पण पाहिले गेले तर एक लखलखता सितारा आज पावसाळी रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बघायचं आहे. तो अगदी फार उशिरा 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. परंतु आपण पाहिलं तर आपला क्रमांक हे महत्वाचा नाहीये. आपली टीम ज्या स्थितीमध्ये लढतीये ना त्या स्थितीमधून ते आपल्या टीमला विजयाकडे घेऊन जाणं महत्वाचं आहे. यावेळेस पहिलाच बॉल होता शॉर्ट मिड विकेट मध्ये. सूरज गायकीला बीट करत चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने चाललाय. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही आणि मला वाटतं लाला सांगत असेल एका धावेवरती आता समाधान मानणं योग्य आहे. 53 धावा आहेत. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. जिंकण्यासाठी 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा अजूनही मात्र ज्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र बघायचं कोणाच्या हातामध्ये चेंडू इथे सोपवला जाणार. टीम मीटिंग मैदानामध्ये घेतली जाते. स्पीडअप करा टीम. अजून आपल्याला 2 मॅचेस पूर्ण करायचे आहेत त्यामुळे थोडी घाई करा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 21. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो तेजस बोर्डे. स्ट्राइक वरती असेल तो लाला दौंड. हा चेंडू यावेळेस कुलबटाप्याचा बॉल होता. सावधरित्या मात्र यावेळेस चेंडूला खोदून काढलाय. सिंगल यावेळेस घेतली जाईल. स्ट्राइक रोटेट होतीये कारण मयूर भिलारीला स्ट्राइक वरती आणणं हे देखील महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचा यावेळेस तेजस. मयूर भिलारे 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा त्याने बडवलेल्या आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
यावेळेस मोठा स्ट्रोक इथे बघायचं मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण फार दूरवरती आहे. ऋषिकेश चेंडूला कव्हर करेल. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंडा लाला धाऊंड आणि इथे मैदानामध्ये काय धोका पत्कारला होता, परंतु या धोक्यामध्ये नक्कीच अपयशी राहिला लाला दौंड. धावबाच्या रूपाने आली अजून एक विकेट. थँक्यू डीजे. आता आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी 55 धावा धावफलकावर आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 10 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत 19 धावा. नवीन बॅटर अभि ठाकूर. 4 फलंदाज आहेत जे आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला पोहोचलेत. मयूर भिलारी आपण पाहतोय या खेळाडूवरती नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सीझन मध्ये मात्र ज्या प्रकारचा कमबॅक मात्र मयूर भिलारीच राहिले ते जबरदस्त आहे. गोलंदाजी फलंदाजी मध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय. 10 चेंडू 19 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. तेजस बोर्डे पुन्हा बघायचं तयार असेल. तेजस विरुद्ध मयूर हा बिग बॅटल मित्रांनो मैदानाच्या मध्ये. दोन्ही उभरते सितारे एकमेकांच्या विरुद्ध मात्र संघर्ष करतायत. यावेळेस फटका फसलाय. बघायचं यावेळेस काय सूरज गायखे झेंडूच्या खाली टिपलाय झेल. एक मोठी विकेट मयूर भिलारीला परतावं लागते. आणि मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सूरज गायखे आणि तेजस यांच्यामध्ये आपण पाहायला गेले तर हा कॅच तू कोण घेणार, परंतु लास्ट मोमेंटला आपण पाहतोय सूरज गायखेने मात्र कॉल दिला की हा कॅच मी पकडणार. आणि आता मात्र बघायचंय 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 19 धावा. संधी ज्याला मिळते तो नशीबवान आणि जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान. जो संधीचं सोनं करतो तो खरा विजेता. आता विजेता कोण होणार हे आपल्याला बघायचं आहे. एका बाजूला श्रीराम 11 लोणावळ्याचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला स्वराज्य स्पोर्टला उर्सेचा संघ आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस तेजस बोर्डेने मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलाय. नवीन बॅटर समीर शिंदे संघाचा आपण पाहतोय कॅप्टन मात्र पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचे आज. अखू टप्प्याचा बॉल होता यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न राहिला. बॅटनी बॉल मध्ये संपर्क नाही. आणि आता मात्र आपण बघतो यावेळेस चेंडू डॉट आहे ना अमर सर, वाईड आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. बोलो तयार. पुढे तेजस समोर मात्र समीर शिंदे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. कॉटन बोल्ड आणि इथे मात्र समीर शिंदे होतोय शून्यावरती बाद.
थँक्यू डीजे. शेवटच्या आता मात्र चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू मध्ये बाजूने बनवायच्या आहेत त्या 18 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तेजस बोर्डे आणि पुन्हा मॅच मध्ये संघाला तो घेऊन आलेला आहे. समोर मात्र नवीन बॅटर उमेश धामणकर. उमेश आणि अभि दोन्ही फ्रेश खेळाडू आहेत. ओ यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू शॉट मिड विकेटला सूरज गायके आलाय. चेंडू घेतोय फेकतोय फेकी मात्र केलीये जरूर आणि आता मात्र काय घाई झालीये. असं म्हणतात ना की अति घाई आणि संकटात नाही. ह्या धावा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात मित्रांनो. 2 धावा इथे आल्यात. या 2 धावेने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 58. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7 आणि आता मात्र बनवायच्या त्या 16 धावा. 7 चेंडू आणि 16. बघायचं या मॅचचं भविष्य असेल मात्र या चेंडूवरती. यो हो यावेळेस काय कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, परंतु धावा आल्यात ना हे महत्वाचं आहे. चौकार आलाय. 4 धावा. थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि या 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 12 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 12 रन. बिग फाइट काटे की टक्कर मैदानाच्या मध्ये इथे रंगली आहे मित्रांनो. एका बाजूला उमेश दुसऱ्या बाजूला असेल अभि. अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. जे करायचे ते आता करायचंय. तर गोलंदाजीसाठी आलाय सूरज गायके. असं म्हणतात ना या निसर्गाचा नियम आहे. इथे उगवत्या सूर्याला नमस्कार असतो. मावळत्या सूर्याला पाहून लोक दरवाजे बंद करतात. ओ यावेळेस पहिला चेंडू होता. वेग होता या बॉल मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आपण पाहतोय आझादी चषक 2025 चा थरार. लोणावळा विरुद्ध उर्से. दोन्ही संघ तगडे. दोन्ही संघ ताकदवान आहेत. जेवढा मोठा संघर्ष असतो यशही तेवढंच मोठं येतं. 5 चेंडू 12. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. परंतु इथे मैदानाच्या मध्ये काय होणार आहे. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु हा चेंडू इथे डॉट आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट आहे आणि इथे विकेटही मात्र असेल. 3 चेंडू शिल्लक. 12 धावेंची अजूनही गरज. उमेश धामणकरच्या नावावरती असे रेकॉर्ड 2-3 वेळा आहेत हे विसरून चालणार नाही. आजही व्हीडीआरचं मैदान आठवतं. 2 चेंडू 10 धावेंची गरज असताना कव्हर्स मध्ये त्याने षटकार खेळला होता. इतिहास दोहराना होगा. इतिहास विसरून चालणार नाही. त्यासाठी इतिहास आठवावा लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. नवीन बॅटर डीएम. समोर सूरज गायके. उमेश तयार आहे. यावेळेस आडव्या बॅटे फटका तर खेचलाय. फटका फसलाय. स्वतः सूरज आहे चेंडूच्या खाली. बॉटम बॉलची शिकार. सूरज सांगतोय हा मी सूरज आहे ना तो मावळता नाहीये. तो मी उगवता सूरज आहे. पुन्हा एकदा सिद्ध केलंय. विकेट.
थँक्यू डीजे. 2 चेंडू आता शिल्लक आहेत. 12 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज, दुसऱ्या बाजूला बाळकृष्ण धामणकर. आज काय होईल हे मात्र बघणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. बाळकृष्ण धामणकर स्ट्राईक ऑन तयार. ओ यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय. बॉलला टायगर अभी भी जिंदा आहे. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. बाळकृष्ण धामणकरने मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट इथे निर्माण केलाय. बाळाभाऊ सांगतायत हम शरीफ क्या हुए सारा जमाना बदमाश हो गया. आम्ही थोडा वेळ शांत काय झालो. आमची दहशत आमचा दादा कधी कमी झालेला नाहीये. तो आजही कायम आहे. 1 चेंडू 6 धावा. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. लोणावळा विरुद्ध उर्से. आणि यावेळेस बघायचंय काय होईल. काय होईल. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत भी होगी. आणि बाळा धामणकरने या षटकाराने मॅच संपवली आहे. बाळा भाऊ सकते एकदा जोरदार होऊन जाऊ दे मित्रांनो. वा काय मॅच होती. काय सामना. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. आणि मैदानामध्ये बाळाभाऊने दाखवलं मी 9व्या क्रमांकावरती येऊन देखील मॅच जिंकून देऊ शकतो हे सिद्ध केलंय बाळाभाऊनी. तर बाळाभाऊसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. 2 चेंडू 12ची गरज असताना दोन्ही षटकार. परंतु हार्ड लक. श्रीराम 11 लोणावळा टीम काही हरकत नाही. असं घरी गेल्यानंतर कोणी विचारलं तुम्ही पराभूत कसे झालात. परंतु यापेक्षा तुम्ही सांगा अभिमानाने. पराभूत होण्यापेक्षा आम्ही लढलोय तसे. पराभूत महत्वाचा नाहीये. आमचा संघर्ष महत्वाचा आहे. आम्ही केलेली फाईट महत्वाची आहे. चला स्पीडअप करा टीम. आणि मॅन ऑफ द मॅच बाळाभाऊंनी देखील आपण पाहिले गेले तर पहा ती खेळाडूती दाखवली टीमसाठी. जरूर 2 षटकार खेळले परंतु गोलंदाजाचा मोरल डाऊन होऊ दिला नाही. त्याने त्याचं कौतुक केलं. तू चांगली गोलंदाजी केली परंतु माझ्या टीमसाठी मला बॅटिंग करणं गरजेचं होतं आणि ते बाळाभाऊने इथे केलं. तर मॅन ऑफ द मॅच आपण किताबाकडे जातोय. तर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत बाळाभाऊ धामणकर यांना. तर बाळाभाऊ या मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. चला बॅट्समन चला. थँक्यू डीजे. तर विनंती आहे बाळाभाऊ की आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आणि विशेष तुमचा आझादी चषकाच्या वतीने यथोचिताचा सन्मान देखील होणार आहे. तर बाळाभाऊंना विनंती आपण मॅन ऑफ द मॅच आणि आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. अडलक श्रीराम 11 लोणावळा टीम. आणि आज मात्र ते 2 षटकार होते बाळाभाऊंचे. वाह. पुन्हा एकदा आपण cricklife.in ऑफिशियल YouTube वाहिनीवरती निश्चितप्रमाणे आपण जे पाहतोय बाळाभाऊंचे 2 षटकार.